मरना है क्या? मरना तेरे को डर नहीं लगता? आजचा व्लॉग रात्रीपासूनच सुरू झाला, कारण मला आता रात्री आला फोन वेद आणि सोनूचा. यश दादा व्हॉलीबॉल खेळता खेळता पडला, तर त्याला ह्या दोघांनी हॉस्पिटलला नेलं आणि मी पण गेलो. मग आता इथे बसवलंय, त्या रिक्षात बसवत होतो, त्या काकी बोलले आम्हाला जायचंय, उठा. डेंजर सुचलाय रे, ते बायका प्रेग्नेंट असतात ना, त्या सुस्त कसं सुचलाय बाई. चला चला घ्या आता याला. गाडी लावून किती लांब. एक फोनवर आला बाई. अरे जास्त ते उचलूनच लागला. नाही, हरीशने उचलून नेला असता. हरीश असता तर हरीशने उचलून नेला. गाडीने घेऊन आलेलो ना. अरे या साईडला डावऱ्या फ्री मध्ये या या या. अरे ते पायरीवर पडलो. फुल ब्लॉग 29वा. 8 दिवसाचा 1 वाजता पाय तुटला. ऐकत नाही हो काकी, मारा याला. ते लाटणं येऊन असं ठप ठप ठप. रात्री झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला पण मग उशीरच झाला. तर आता सुरू आहे घाई गडबडवाली पॅकिंग, कारण मी जातोय गावी पालखीला. कोकणी माणूस गावी जायला एक्साइटमेंट तेव्हाच असतो जेव्हा गणेश चतुर्थी असते किंवा शिमगा असतो. आणि ही आहे बिस्किट खायची नवीन स्टाईल. तर मी आणि मम्मी निघालो आणि आलो चेंबूरला. इथून काय गावी जायला बस नॉनस्टॉप चालूच असतात. मग बसमध्ये बसलो आणि डिरेक्ट निघालो. तर आम्ही कन्फ्यूज होतोय की मागवायचं काय. पहिल्यांदा मम्मीला कन्फ्यूज बघतोय ऑर्डर करण्याच्या बाबतीत. एवढं कन्फ्युजन मी 2 वेळाच बघितलंय. एकदा जेव्हा मी गर्लफ्रेंड सोबत गेलेलो आणि दुसरा जेव्हा आता मम्मी सोबत आहे. फक्त एक गोष्ट कॉमन होती की तेव्हा ही बिल गर्लफ्रेंड भरायची, आता बिल मम्मी भरते. मरना है क्या? मरना तेरे को डर नहीं लगता? मार पडणारे चांगला आता.